पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये 32 कोरोना रुग्णांची नोंद. पिंपरीमध्ये 16 तर पुण्यामध्ये 14 रुग्णांची नोंद. पिंपरी चिंचवड शहरामधील रेड झोनची मोजणी होणार. रेड झोन मोजणीसाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीकडून मान्यता. पुण्यात वर्षभरात 90,000 घरांची विक्री. 2019च्या तुलनेमध्ये घरांच्या विक्रीमध्ये 90% वाढ. पीएचडीसाठी 10 जानेवारीला फेरपरीक्षा. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गोंधळ झाल्यानं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय. पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे फेरपरीक्षा होणार. पुण्याच्या मंथरवाडी चौकामध्ये भरधाव डंपरची दुचाकीला धडक. दुचाकीवरील लहान मुलाला डंपरनं चिरडलं. संतप्त जमावानं डंपर पेटवला. पुण्यात अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर पालिकेची कारवाई. 14,000 चौरस फूट कच्च्या बांधकामावर हातोडा. दत्त जयंतीनिमित्त पुण्याच्या घोडेगावमध्ये बैलगाड्या शर्यतीचा थरार. विजयी बैलगाड्यांसाठी लाखोंची बक्षिसं. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या वरसगाव धरणामध्ये मगरीचा वावर. आडमाळ गावच्या परिसरात मगरीचं दर्शन. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या वेळू गावातील प्रयोगशील शेतकऱ्याकडून पपईची यशस्वी शेती. अर्ध्या एकरामध्ये पपईच्या झाडांची लागवड करून घेतलं लाखोंचं उत्पन्न.